मैं आप सबको स्वागत करता हूँ। आज का प्रमुख प्रकाश धरेकर साहब, CS वटे, सीताराम राणे और विनोद संपत, आप सबको मैं स्वागत करता हूँ। मैं शुरुआत में इतना ही बताऊंगा, आपको एक सर्कुलर जो डिपार्टमेंट ने प्रसिद्धि किया, वो मैं आपको बताना चाहूंगा। 10 मार्च 2021 कोऑपरेटिव कमिश्नर ने एक कमेटी स्थापन किया। उस कमेटी के माध्यम से कि कोऑपरेटिव डिपार्टमेंट का जो कामकाज है, क्या ये अलग डिपार्टमेंट को दे पाएंगे, अलग व्यवस्था कर पाएंगे? क्योंकि हाउसिंग सोसाइटी में कामकाज में गवर्नमेंट को ऐसा लग रहा है कि बहुत वक्त देना पड़ रहा है, उसका रिटर्न कुछ नहीं है, रेवेन्यू कुछ नहीं है। तो शायद उनका जो कामकाज कम करने का दृष्टि से एक अलग अलग राज्य का जो कोऑपरेट जो हाउसिंग कॉम्प्लेक्स किस तरह से मैनेज कर रहा है, उसके ऊपर एक अभ्यास गट, जिसको हम बोलते हैं स्टडी ग्रुप, तैयार किया है, जिसका अध्यक्ष है बाजीराव शिंदे साहब, जो डिविजनल जॉइंट रजिस्ट्रार मुंबई के। तो इसी पार्श्वभूमि में कि हमें एक इंटरनली समझ में आ गया कि महाराष्ट्र गवर्नमेंट ये चाहती है कि हाउसिंग सोसाइटी जिसका कामकाज कॉम्प्लेक्स के अंदर है, लेकिन कामकाज बहुत करना पड़ता है, उसका कोई रेवेन्यू गवर्नमेंट को नहीं मिल रहा है, तो क्या हम अलग एक व्यवस्था या अलग डिपार्टमेंट करके जिस तरह से अन्य राज्य में जो कामकाज कर रहे हैं उसी हिसाब से महाराष्ट्र में भी लागू करना चाहते हैं। इसी पार्श्वभूमि के ऊपर हालांकि बहुत सारा फेडरेशन एकजुट हुए और अलग अलग काम इस दौरान करना चाहते हैं। तो मैं शुरुआत में जो सीताराम राणे जी जो है महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव हाउसिंग फेडरेशन के अध्यक्ष है, आपका महाराष्ट्र का जो लगभग 1.25 लाख के ऊपर हाउसिंग सोसाइटी का जो प्रतिनिधित्व करने वाले जो सीताराम राणे जी हमारे बीच में है, मैं सीताराम राणे जी को स्वागत करूंगा और उनको इसके बारे में जो जानकारी है और जो हम आगे कदम करना चाहते हैं उसके बारे में लोगों का जो समस्या है, क्योंकि बहुत सारा व्हाट्सएप ग्रुप ये घूम रहा है कि अभी हाउसिंग सोसाइटी सरकार क्षेत्र में नहीं रहेगा तो किधर जाएगा, किस तरह से जाएगा, एक थोड़ा सा एंजाइटी या थोड़ा सा अव्यवस्था, तो लोगों में एक संभ्रम तैयार हुआ है या कंफ्यूजन हुआ है। तो इसके बारे में सीताराम राणे जी को मैं स्वागत करूंगा, जो महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव हाउसिंग फेडरेशन का अध्यक्ष है। सीताराम राणे जी, आप मराठी हिंदी जैसा भी आपको ठीक लगेगा, आप बिल्कुल हमारा जो पार्टिसिपेंट्स है उनको बताइए। थँक यू व्हेरी मच। नमस्कार, स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं। प्रभू साहेबांनी हे आयोजित केला आहे आणि हा विषय सगळ्यांसाठी महत्वाचा आहे। आणि एक गोष्ट नक्की की या निमित्ताने का होईना आपण हाऊसिंग सोसायटी मध्ये किंवा सहकारामध्ये काम करणारे सर्वजण एकत्र काम करतोय, त्यामुळे बरं वाटलं। हा विषय महत्वाचा तर आहेच आणि सगळ्यात जास्त तो गृहनिर्माण संस्थांसाठी महत्वाचा आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 50% या गृहनिर्माण संस्था आहेत। जवळपास 2,50,000च्या आसपास सगळ्या सहकारी संस्था आहेत, त्यापैकी 1,25,000 किंवा 1,21,000च्या आसपास, 21 ते 25,000च्या आसपास गृहनिर्माण संस्था आहेत। आणि असं असताना सहकार कायद्यातून गृहनिर्माण संस्थांना वगळणं हे तसं योग्य नाही, 100% अयोग्य आहे। तसं करताना त्याचं कारण काय, हे काय म्हणतात ते जे दिलं आहे शासनाने ते फारच कमकुवत किंवा तुगलकी असं वाटतं की गृहनिर्माण संस्था ह्या नॉन प्रॉफिटेबल संस्था आहेत आणि त्यांच्यासाठी शासनाच्या अधिकाऱ्यांचा बराचसा वेळ कामकाज करताना जातो आणि तो वेळ इतर जे उद्योग व्यवसाय करणाऱ्या संस्था आहेत त्यांना द्यावा आणि त्यांची डेव्हलपमेंट व्हावी असं कारण सांगून गृहनिर्माण संस्थांना सहकार कायद्यातून वगळण्याचं हे धोरण आहे। आता हे करण्यामागे काय नक्की कोणाचा काय उद्देश आपल्याला सांगता येणार नाही, मात्र हे करत असतील शासन तर आपल्या सगळ्या गृहनिर्माण संस्था क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांनी त्याला विरोध करायला हवा असं आपलं मत आहे। महाराष्ट्रामध्ये जी 24 जिल्हास्तरीय फेडरेशन आहेत आणि त्यांचा राज्यस्तरीय संघ आहे, आम्ही सगळ्यांनी या गोष्टीला विरोध केलाय। का विरोध केलाय त्याची 3-4 कारणं जी महत्वाची कारणं आहेत। तर शासनाला असं वाटत असेल की गृहनिर्माण संस्था ह्या नॉन प्रॉफिटिंग संस्था आहेत, परंतु ते सहकाराचा भाग आहे। महाराष्ट्रामध्ये 12 कोटी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे आणि त्याच्यामध्ये 4.5-5 कोटी लोकसंख्या ह्या गृहनिर्माण संस्थांमध्ये राहतात। ह्या लोकांना बाजूला टाकणार आहात का? यांचे प्रश्न तुम्ही ऐकणार नाहीत का? ज्या अर्थी 40-41% आसपास गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाऱ्यांची लोकसंख्या आहे, ती लोकसंख्या आहे
त्याप्रमाणे त्यांचे प्रश्न पण त्याच प्रमाणात असणार आहेत. त्यामुळे जास्त तक्रारी येतात म्हणून बाजूला करणं हे योग्य धोरण नाही. दुसरं महत्वाचं की ह्या तक्रारी आहेत, तक्रारी येतात आणि तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरुवातीला 2019 पर्यंत सहकार कायद्याचाच भाग सहकारी गृहनिर्माण संस्था होते आणि अजूनही आहे. आता ह्या इतर सहकारी संस्थांचे विषय वेगळे आणि गृहनिर्माण संस्थांचे विषय वेगळे म्हणून आपण सहकार कायद्यात वेगळं चॅप्टर गृहनिर्माण संस्थांसाठी करून घेतलं आणि त्यामध्ये तक्रारी सोडवण्याबाबत काही आपण तरतुदी केलेल्या आहेत, सुचवलेल्या आहेत. शासनाने ते मान्य केलेलं आहे. मात्र त्याचे अजून नियमावली तयार झाली नाही, रूल तयार झाले नाही म्हणून ते पडून काही उपयोग बनून सुद्धा त्याचा फार मोठा काय उपयोग होतो अशातला भाग नाही. आपण कायदा नवीन केलाय आणि रूल जुनेच आपण जुन्या रूल प्रमाणे आपले अधिकारी निर्णय देतात. त्यांना हवा तसा उपयोग या नवीन बनवलेल्या चॅप्टरचा रूल तयार नसल्यामुळे करून घेत आहेत आणि ते जर रूल व्यवस्थित प्रॉपर बनवले, नवीन 154B जे आपण केला आहे, तर त्यानंतर या तक्रारींची संख्या काही प्रमाणात कमी व्हायला मदत होईल. असं आपण का म्हणतोय, तर या 154 मध्ये काही अधिकार जे आहेत ते जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय संघीय संस्थांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि आपण अजूनही आता असंही म्हणतोय की खरोखरच शासनाला या तक्रारी जास्त वाटत असतील तर त्या तक्रारी कमी करण्याचं काहीतरी धोरण किंवा तरतूद करायला हवं. आमची तर अशी मागणी आहे की खोट्या तक्रारी, चुकीच्या तक्रारी, एकच माणूस असतो, आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये एक तरी माणूस असा असतो की त्याला तक्रार करण्याशिवाय बाकी दुसरं काही काम नसतं आणि असा माणूस वारंवार तक्रारी करत राहतो. कमिटीला, पदाधिकाऱ्यांना, सभासदांना त्रास द्यायचंच काम करतो. पण अशा एखाद्या तक्रारखोर सभासदाला त्याला काय दंड लावणे, त्याच्याबद्दल कारवाई करण्याची कुठची प्रोव्हिजन आपल्या कायद्यामध्ये नाही आणि ही करावी अशा आपण म्हणतोय. शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे, वर्ष माझ्या लक्षात नाही, की थकबाकीदार सभासदाला तक्रार करायला देऊ नये, थकबाकी पहिली भरावी नाही. पण हे आपले अधिकारी ऐकत नाहीत. असे कितीतरी विषय जर तक्रारीची संख्या कमी करायची असतील तर ते कायद्याच्या चौकटीत बसून राहून आपल्याला करता येतील. मात्र हे अधिकारी म्हणा किंवा शासन म्हणा, हे कुठलंही हे करण्याच्या मानसिकता ही करण्याची यांची मानसिकता नाही. आणि हे जे परिपत्रक याने सहकार कायद्यातून गृहनिर्माण संस्थांना वगळायचं काढलेलं आहे, ते कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून आलेली कल्पना आहे. मात्र हे करताना गृहनिर्माण संस्थांच्या कामकाजाचा विषय किंवा कामकाजाबाबत काही विचार त्या लोकांनी केलेला नाही आणि म्हणून आम्ही सगळे या गोष्टीला जिल्हास्तरीय फेडरेशन, राज्यस्तरीय फेडरेशन आम्ही सगळे याला विरोध करतोय. असा विषय झाला तर आपल्याकडे आता संपत वगैरे आहेत या चर्चेमध्ये. आपण कोर्टामध्ये जर आपल्याला जावं लागलं तर आपण काय कशा प्रकारे रणनीती आखू शकतो हे आपल्यातले तज्ञ लोक आहेत, ऍडव्होकेट आहेत, ते आपल्याला सांगू शकते ते आपल्याला काय. पण सध्या आपण अशी थोडीशी भूमिका घेतलेली आहे की जी ही कमिटी आहे, आपण सगळ्या प्रकारचे आपलं पत्र किंवा आमच्या सगळ्यांचे त्याला विरोध असल्याची पत्र सगळ्या संस्थांनी, गृहनिर्माण संस्थांमध्ये काम करणाऱ्या सहकार भारती असेल, प्रभूसाहेबांची असोसिएशन असेल, कुठेतरी बोरवलेला एक संस्था आहे, त्या सगळ्यांनी आपण पत्र दिलेलं आहे. आता या दिलेल्या सूचनांचा पत्राचा ही जी कमिटी आहे ती कशा प्रकारे आपला अहवाल शासनाला सादर करते आणि त्या अहवालावर सादर करते त्याप्रमाणे आपण आपली रिॲक्शन करायची आहे. जर ह्या कमिटीने आपण जसं अर्ज दिलाय, पत्र दिलाय किंवा आपण सूचना मांडतोय त्याप्रमाणे जर विचार करून अहवाल दिला तर काही प्रश्न नाही. मग दाखला जर नाही दिला, विरोधात दिला की त्या वगळण्याचा असा, तर आपल्याला प्लॅन ऑफ ऍक्शन आपल्याला सगळ्यांना मिळून ठरवावी लागेल आणि ती आपण ठरवूया. आता 154B वर ची सध्या आपण असं करू की 154B चे जे रूल तयार झाले नाही ते तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी शासनाकडे आपण त्याचा पाठपुरावा करूया असं मला वाटतं. आणि ही गोष्ट जी आहे या समितीचा अहवाल ज्या पद्धतीने येईल त्या पद्धती आपण आपलं प्लॅन तयार करू असं माझं मत आहे. आपण सगळ्यांनी ह्या चर्चासत्रामध्ये जेवढे जण आपण ऍडव्होकेट असतील किंवा तज्ञ लोक असतील त्यांनी कोर्टामध्ये कशा प्रकारे आपल्याला जाता येईल, कारण शेवटी शासनाने घेतलेला निर्णय असेल, कोर्ट आपल्याला किती मदत करेल हा सुद्धा एक महत्वाचा विषय त्याच्यामध्ये आहे, बरोबर आहे ना. तर असं कशा प्रकारे आपल्याला प्लॅन ऑफ ऍक्शन आपल्याला ठरवावे लागेल ती आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया आणि त्याप्रमाणे आपण इम्प्लिमेंटेशन करूया असं माझं मत आहे. धन्यवाद साहेब. धन्यवाद. मैं अभी प्रकाश गरेकर
जो हमारे मुंबई हाउसिंग फेडरेशन के जो अध्यक्ष है उनको मैं आमंत्रित करता हूँ, प्रकाश दरेकर बरं. साहब, कि ये जो नया कायदा लाने का या कुछ रिपोर्ट बनाने के लिए जो कमिटी स्थापन किया, इसके बारे में आपका मत क्या है और आप इसको किस तरह से देखते हैं? नमस्कार. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या प्रथमतः मी सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. गृहनिर्माण सहकारी संस्थांना सहकार कायद्यातून वगळण्याबाबतची हालचाल सुरू आहे, तसं शासन दरबारी यंत्रणा सुरू आहे अशी चर्चा सुरू असताना मुंबईसह महाराष्ट्रातील संपूर्ण गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या गृहनिर्माण सहकारी चळवळीचे कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी अशा प्रकारच्या सेमिनारच्या माध्यमातून चर्चासत्र घडवलेले आहेत. आणि आज मेस्वा अँड फेडरेशन ऑफ ग्रेटर मुंबई रेसिडेंट्स MNS मीडिया न्यूज सर्व्हिसच्या वतीनं सुनील शर्माजी यांच्या पुढाकारानं आजचा हा चर्चासत्राचा कार्यक्रम संपन्न होतोय. या कार्यक्रमात उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या गृहनिर्माण सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय सीताराम राणे साहेब, CA सन्माननीय रमेश प्रभू साहेब, ॲडव्होकेट विनोद संपत साहेब, ॲडव्होकेट DS वडेर साहेब, सन्माननीय गोपनाजी, सर्व गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या तज्ञ मान्यवर बांधवांनो आणि भगिनींनो, खरं तर गृहनिर्माण सहकारी संस्थांना सहकार कायद्यातून वगळण्यात येईल की नाही हा प्रश्न अधांतरित आहे. परंतु महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कायद्यानुसार आपल्याला 97च्या घटनादुरुस्तीमध्ये अनुच्छेद 19 नुसार सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार दिलेला आहे. त्याचप्रमाणे सहकारी संस्थांची संरक्षण व संवर्धन ही जबाबदारी अनुच्छेद 43B नुसार राज्य सरकारची आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांना कायद्यातून वगळून त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. त्याचबरोबर राज्य सरकारला पळ काढता येणार नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. आणि कायद्यामध्ये महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करणं हे ऐच्छिक नसून बंधनकारक आहे. तशी तरतूद मोपा असेल, रेरा असेल कायद्यामध्ये केलेली आहे. अशा गृहनिर्माण संस्था विकासकाने मुदतीत स्थापन न केल्यास विकासकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिक्षेची तरतूद केलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्याचबरोबर सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज सुरळीत चालावे, तक्रारीची संख्या कमी व्हावी, या उद्देशाने कायद्यात 154B हे नवीन चॅप्टरही आले. याचा बहुधा हे परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्याला, शासनाला विसर पडला असेल. परंतु असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कायद्यानुसार आपल्याला घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही गृहनिर्माण सहकारी संस्थांना डावलण्याचं काम होणार नाही, अशा प्रकारच्या अपेक्षा ठेवून आपण सकारात्मक भावनेतून अशा प्रकारचं आपण सेमिनार आयोजित करतोय. आणि जर का अशा प्रकारचा आमच्यावर, आमच्या गृहनिर्माण सहकारी संस्थांवर जर अन्याय केला तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये काम करणारे महाराष्ट्रातील सर्व सहकारी पदाधिकारी, प्रतिनिधी, चळवळीतले नेते एकत्र येऊन त्याच्यावर आवाज उठू. वेळ प्रसंगी तशी वेळ शासन येऊ देणार नाही, पण वेळ प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, यासाठी आपण सर्व एकसंघ झालोय. हे एक आनंदाची बातमी आहे. खरं तर आपल्याला कल्पना आहे, 1960 मध्ये गुजरात महाराष्ट्र अधिनियम 1925 अधिनियम बदलून आपल्याला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चा कायदा तयार केला. त्या अनुषंगानं आपण सर्वजण कामकाज करतोय, पाहतोय. आणि आज मुंबई शहरामध्ये सन्माननीय राणे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आज ज्या विविध सहकारी संस्था आहेत 2.5 लाखाच्या दरम्यान, त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं शहरीकरण झपाट्यानं होतंय. त्यामुळे इमारती बांधल्या जातात, गृहनिर्माण सहकारी संस्था नवनवीन निर्माण होतात आणि भविष्यामध्ये हा आकडा गृहनिर्माण सहकारी संस्थेचा वाढणार आहे. आणि गृहनिर्माण सहकारी संस्था ही अनुत्पादक आहे, त्यामुळे उत्पादन होत नाही.
अशा प्रकारचं शासनाचं जर धोरण असेल तर खऱ्या अर्थानं लेखापरीक्षण हा पहिला जो आपण करत होतो तो शासनाच्या माध्यमातून होत होतं, त्यांना रेव्हेन्यू निर्माण होत होता. आणि आज आपल्याला गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या माध्यमातून रेव्हेन्यू उपलब्ध होत नाही असं जर शासनाचं म्हणणं असेल तर ते अयोग्य आहे. कारण गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या सहकारातील पदाधिकाऱ्यांना सदस्यांना घटनेनं अधिकार दिलेला आहे. त्यामुळे कुठलीही आपल्या घटनेची पायमोडणी न करता आपल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांना न्याय मिळेल अशा प्रकारच्या सापेक्ष अपेक्षेनं आपण बघूया. परंतु जर का अशा प्रकारचा अन्याय आणि अत्याचार करण्याचा प्रयत्न शासनाने केला तर आपण सर्व एकसंघ राहून तशा प्रकारची न्यायालयीन ही लढाई आपण देऊ. आज मुंबई शहरामध्येचा विचार केला तर 45,000हून अधिक गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. मुंबईतील सहकार विभागाच्या कार्यालयाकडे इतर संस्थांपेक्षा गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या संख्या जास्त आहेत. मुंबई पुण्यातील वाढलेल्या सदनिकांचे भाव असतील हे लक्षात घेता गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये संचालक मंडळ काम करीत असते. त्यापैकी बरेचसे संचालक मंडळ हे स्वयंस्फूर्तपणे कुठलंही मानधन न घेता काम करतात. गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये काम करीत असताना एकंदरीत मुंबई शहरातील गृहनिर्माण सहकारी संस्थात जुन्या इमारतींचा विचार करता बऱ्याचशा अडचणी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाला उद्भवत असतात. सदरच्या अडचणी सोडविण्याची सहकारी खात्यातील अधिकारी संचालक मंडळाला मदत होते. खास करून आता राणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये एखादा सुपरमॅन असतो. तो तक्रारी करत असतो, त्या चुकीच्या पद्धतीने गरज समजुतीने केलेल्या असतात. बऱ्याचशा तक्रारी ह्या संचालक मंडळाच्या कार्यकाळ संपल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण 2 ते 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे संस्थांचे कामकाज करण्यासाठी बरेचसे संचालक मंडळही उत्सुक नाहीत. अशा अनेक अडचणी महाराष्ट्र शासनाने गृहनिर्माण सहकारी संस्था सहकारी कायद्यातून वगळण्यासंदर्भात आयुक्त स्तरावर समिती गठीत केली आणि गृहनिर्माण सहकारी संस्थांना सहकार कायद्यातून वगळण्यासंबंधी अहवाल सादर करावा. त्यानंतर पुढील कार्यवाही होऊ शकते अशा प्रकारची चर्चा आहे. परंतु ह्या चर्चेच्या अनुषंगानं आपण ठोस उपाययोजना केल्यात. सन्माननीय बाजीराव शिंदे साहेबांकडे अशा प्रकारच्या समितीचा गठन केल्याचंही सन्माननीय प्रभू साहेबांनी सांगितलं. परंतु अशा प्रकारचा गृहनिर्माण सहकारी संस्थांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. त्यासाठी आपण गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन आपण न्याय मिळवण्याची स्वस्त बसणार नाही. मुळात सहकार कायदा व सहकारी संस्था अस्तित्वात आल्यानंतर सदर संस्थांवर नियंत्रण असेल, लेखापरीक्षण असेल, सहकारी संस्थांविरोधात करावयाच्या कारवाई असतील, ही सहकार खात्यातील अधिकाऱ्यांच्या अखात्यातील ही जबाबदारी आहे. शासकीय लेखापरीक्षकाकडून सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण पूर्वी केलं जात होतं. त्यातून ऑडिट फीच्या रूपातून शासनाला रेव्हेन्यू मिळत होता. आणि परंतु मागील 10-12 वर्षापासून सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण हे सर्टिफाईड लेखापरीक्षकांना करण्याचे अधिकार दिल्यामुळे महसूल बंद झालाय, रेव्हेन्यू बंद झालाय. जर का गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणातून शासनाला महसूल मिळत नसेल तर गृहनिर्माण सहकारी संस्थांना सहकार कायद्यातून वगळणे हे अन्यायकारक होईल. शासनाने सहकार कायद्यातून गृहनिर्माण सहकारी संस्थांना वगळण्यापेक्षा नागरी भागातील गृहनिर्माण सहकारी संस्थांची जी संख्या लक्षात घेऊन गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी सहकार विभागातील कर्मचाऱ्यांना नागरी भागात एक गृहनिर्माण सहकारी सेल निर्माण करता येईल का याची चाचपणी केली पाहिजे. गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी वेगळा सहाय्यक निबंधक असेल, उपनिबंधक असेल, या दर्जाचे गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या कामकाजासाठी स्वतंत्र अधिकारी नेमून गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या कामकाजासाठी स्वतंत्र कार्यालय कर्मचारी सुद्धा शासनाने दिले तर खऱ्याखुऱ्या अर्थानं ज्या त्यांचं शासनाचं म्हणणं आहे की गृहनिर्माण सहकारी संस्था या अनुत्पादक संस्था आहेत आणि त्या माध्यमातून तक्रारी जास्त वाढत आहेत तर त्या तक्रारीचं अशा प्रकारचं बायफर्केशन करता येईल. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हा फेडरेशन आहेत, त्यांच्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपात काय काम करता येईल का याचीही चाचपणी केली पाहिजे. खरं तर गृहनिर्माण सहकारी संस्था सहकार कायद्यातून वगळण्याऐवजी सहकार खात्याचा अंतर्गत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी खंबीर ठोसपणे प्रयत्न करणं गरजेचं होतं. परंतु स्वतंत्र अधिकारी, स्वतंत्र कर्मचारी शासनाने देणं गरजेचं होतं. या उपाययोजना करण्याऐवजी सहकार कायद्यातून गृहनिर्माण सहकारी संस्थांना वगळणे योग्य होणार नाही आणि तशा प्रकारचं त्यांना कायद्यानं वगळता येणारही नाही.
अशा प्रकारचं चित्र आहे. परंतु सरकार मायबाप जर अशा प्रकारचं काम करत असेल तर त्या मायबाप सरकारलाही या आपण गृहनिर्माण सहकारी चळवळीतले कार्यकर्ते म्हणून त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. कारण गृहनिर्माण सहकारी संस्थातील सभासदांचे मेंटेनन्स टाकल्यानंतर सदर थकीत सभासदांविरुद्ध वसुली दाखलाही सहकार खात्यामार्फत दिला जातो व सदर वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार खात्यामार्फतच वसुली अधिकारी नेमून त्यांना कायद्यानुसार वसुली करण्याचे अधिकारही दिले जातात. जर गृहनिर्माण सहकारी संस्था सहकार कायद्यातून वगळली तर गृहनिर्माण संस्थांमध्ये याबाबतची वसुलीची कारवाई करणे शक्य होणार नाही. अशा अनेक अडचणी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या सभासदांना सामोरं जावं लागेल. माननीय सहकार आयुक्त आणि गृहनिर्माण संस्था सहकार कायद्यातून वगळण्याकरता जी समिती नेमली आहे त्या समितीमध्ये गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या कुठल्याही फेडरेशन असेल, गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या माध्यमातून काम करणारे कोण तज्ज्ञ असतील किंवा सहकारातील तज्ज्ञ असतील अशांचीही समावेश सदर समितीत करण्यात आलेला नाही. या संदर्भात फक्त अधिकारी यांची समिती नेमण्यात आलेलीची कल्पना आपल्याला आहे. पण सदर बाब ही योग्य नसून गृहनिर्माण सहकारी संस्थांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना तसेच गृहनिर्माण सहकारी संस्थांचे फेडरेशन पदाधिकारी संचालक यापैकी काही व्यक्तींचा समावेश सदर समितीत करणे गरजेचं होतं. कारण गृहनिर्माण सहकारी संस्थांना नेमके भेडसावणारे प्रश्न काय, गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या माध्यमातून काम करत असताना त्या प्रतिनिधींना त्या संधिकाधारकांचे प्रश्न काय, अडी अडचणी काय आहेत ह्याबाबत ज्ञात असतं. आज मुंबई शहरामध्ये आपण उल्लेख केला की जवळजवळ शहरीकरणामध्ये 90 ते 95% लोकसंख्या ही गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या इमारतीत राहते. आज आपण राज्याचा विचार केला तर 12 कोटी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि 12 कोटीमध्ये जवळजवळ अर्धे म्हणजे 5.5 ते 6 कोटी लोक ही या गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये राहतात. म्हणजे जवळ महाराष्ट्रातल्या सहकारातला अर्ध सहकार हे गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये हे प्रगत राज्य आहे. मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल असे झपाट्याने शहरांचं विकासीकरण होत आहे. त्या शहरामध्ये इमारती वाढत आहेत. त्यामुळे गृहनिर्माण सहकारी संस्था दिवसेंदिवस वाढणारच आहेत. म्हणून आपल्याला जर गृहनिर्माण सहकारी संस्थांना न्याय द्यायचा असेल, सहकाराच्या माध्यमातून शासनाने न्याय द्यायचा असेल तर त्यासाठी एक स्वतंत्र गृहनिर्माण सेल उभं केलं पाहिजे. त्या माध्यमातून आपण त्यांना न्याय दिला पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा आपण शासन दरबारी सर्व गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. आणि गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये काम करणारे आपण प्रभू साहेब असतील, राणे साहेब असतील, वडेल साहेब असतील किंवा आमचे सुनीलजी असतील, बुबनाजी असतील, ही ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळी एका झपाटलेल्या भावनेनं सहकाराच्या माध्यमातून विकासात्मक दृष्टिकोनातून गृहनिर्माण सहकारी संस्थेला न्याय द्यावा या सापेक्ष अपेक्षेनं काम करत असताना गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या तक्रारी वाढत असतील तर तक्रारी निवारण करण्यासाठी अशा प्रकारची यंत्रणा शासन उभी करेल की नाही अशा प्रकारची शंका असताना आपल्या ह्या समितीच्या माध्यमातून कायद्याच्या तरतुदीतूनच वगळण्याचा प्रयत्न केला तर हे अन्यायकारक होईल. परंतु असं होणार नाही अशा प्रकारची अपेक्षा आपण सगळे करतोय. परंतु तशा प्रकारचा प्रयत्न शासनाने केला तर तशा प्रकारे आपण त्यांना सामोरं जाण्यासाठी एक व्यूहरचना करूया आणि गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासन दरबारी अर्ज विनंत्या आपण केलेल्याच आहेत आणि तशा प्रकारच्या अर्ज विनंत्याला आपल्याला न्याय मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. सुनील शर्मा यांनी आज खऱ्या अर्थानं गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये ते प्रभू साहेब असतील, आमचे वडील साहेब असतील, 40-45 वर्ष या गृहनिर्माण सहकारी संस्थेचा कारभार करत आहेत. त्याची माहिती, त्याचे प्रचार आणि प्रसार करत आहेत. आणि अशा प्रकारे ज्यावेळी शासन दरबारी एखादी समिती नेमली जाते त्यावेळी त्यामध्ये फेडरेशनचे असतील, गृहनिर्माण सहकारीमध्ये काम करणारे तज्ज्ञ व्यक्ती असतील त्यांचा समावेश करून या वाढणाऱ्या गृहनिर्माण सहकारी संस्था आणि वाढणाऱ्या तक्रारी याचं निष्करण कसं करता येईल अशा प्रकारचा ठोस उपाययोजना जर आपण केली तर येणाऱ्या भविष्यामध्ये गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना, सभासदांना न्याय देण्यासाठी आपण ह्या चळवळीतले कार्यकर्ते पात्र ठरू. अन्यथा आपण आपल्या गृहनिर्माण सहकारी संस्थेवर अन्याय होऊन देणार नाही अशा प्रकारचं चित्र मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उभं करू. हे करण्यासाठी आपण एका व्यासपीठावर उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रथमतः मी संयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये गृहनिर्माण सहकारी चळवळीतील वाटचालीला सुपीक करण्यासाठी आपण सर्व खांद्याला खांदा लावून एकच दिनसेनं काम करू. कारण शेवटी सहकारामध्ये एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे हा उदात्त हेतू ठेवून
आपण येणाऱ्या भविष्यामध्ये सहकाराच्या माध्यमातून जर आपल्या गृहनिर्माण सहकारी संस्थाने कायद्याचा वर्गात अन्याय झाला तर त्याच्या प्रकारची कशा आपण सामोरं जायची अशी व्यूहरचना करू. पुनश्च एकदा सगळ्या संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण या गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी एकत्र येतो. तशाच प्रकारे एखादा अन्याय शासन दरबारी झाला तर त्याचंही निराकरण करण्यासाठी एका विचारानं येऊ अशा प्रकारची विनम्र अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सकाळ. थैंक यू वेरी मच प्रकाश दरेकर जी। अभी मैं आपको विनोद संपत आपको आमंत्रित करता हूँ। शुक्रिया रमेश जी। सबसे पहले मैं ये कहना चाहूंगा कि एक ही एकदम सिंपल सॉल्यूशन है, पर अनफॉर्चुनेटली अपने पॉलिटिशियंस को खुद का प्यार है और जानबूझ के मैटर को कॉम्प्लिकेट कर रहे हैं। बहुत सिंपल सॉल्यूशंस है ये। आज आप देखेंगे 1960 में कोऑपरेटिव एक्ट आया और आज अपन 2021 में हुए, यानी कि 61 इयर्स हुआ है। और आज आप कोई भी आदमी जो रजिस्ट्रार के ऑफिस में जाता है उसे पूछिए, मेरी राय में प्रोबेबिलिटी ये है कि 90% ऑफ दोस पीपल डिक्शनरी के सारे अच्छे अल्फाज रजिस्ट्रार के लिए यूज करते हैं। क्यों? क्योंकि वहां फ्रस्ट्रेशन इतना है कि लफ्ज नहीं है बताने को। आज क्या मॉरल राइट है डिपार्टमेंट को आदमी को एक एक दो दो घंटा वेट कराने का? आज एक सामान्य आदमी जो मेंबर है, बॉम्बे जैसे शहर में एक छोटा सा फ्लैट का भी दाम 1 करोड़ के ऊपर का होता है। और कई बार जो आदमी इतना रिस्पेक्टेड आदमी है, सिटीजन है, जिसने फ्लैट लिया इतना महंगा, उसको इस तरह से वेट कराते हैं, तो ये क्या उचित है? मेरी राय में 90% of the problems of cooperative society can be solved in one day. Not even one day is also more. सबसे पहले मैं आपको थोड़े डिपार्टमेंट के वेस्टफुल एक्सपेंस की मैं बात शेयर करना चाहता हूं। आप सब जानते हो कि कोऑपरेटिव डिपार्टमेंट में पैसे का स्कैरसिटी है। क्या आपको मालूम है कि मल्होत्रा हाउस की जगह थी, उसका इनिशियल रेंट था 960 रुपीज। बाद में कोऑपरेटिव कोर्ट में अक्का पूरा माला 2000 स्क्वायर फीट की जगह था, 640 स्क्वायर फीट की जगह जो है 640 रुपये में वो भाड़े पे दिया था। और हमारा कोऑपरेटिव डिपार्टमेंट इतना कोऑपरेटिव है कि ये जगह उन्होंने खुशी से उन लोग को वापस दे दी। और बाद में क्या किया, उन लोग ने कॉन्ट्रैक्टर बिल के उधर की जगह दी और अभी अपीजे हाउस में आए हुए हैं। अपीजे हाउस में आपको ताज्जुब लगेगा, महीने का किराया उन लोग 28 लाख रुपया दे रहे हैं। 9 से 10 महीना तो से सिर्फ फर्नीचर के लिए उन लोग ने निकाल लिए है। और इतना करने के बाद में 3 साल का जो कॉन्ट्रैक्ट है और अभी हम लोग चेंबूर आने वाले हैं। आज आप देखोगे एकदम कॉर्पोरेट लेवल का अपीजे हाउस है और दूसरा मल्होत्रा हाउस देखो कि नाक पकड़ के जाना पड़ता है, वैसी पोजीशन है। आज इतना पैसा जब कोऑपरेटिव डिपार्टमेंट के पास है, तो अभी देखिए डिविजनल जॉइंट रजिस्ट्रार में जूम मीटिंग चालू हो गई है, तो उसी तरह से अपन हर एक डेप्यूटी रजिस्ट्रार में जूम मीटिंग में हियरिंग क्यों नहीं कर सकते? सबका टाइम बच जाएगा। सेकेंडली, मेरा फंडामेंटल ये इश्यू ये है, व्हाई डू यू वांट पीपल टू कम टू कोऑपरेटिव डिपार्टमेंट? ये सारा पावर हाउसिंग फेडरेशन को डेलीगेट कर दो। और मुझे यकीन है कि हाउसिंग फेडरेशन है, दे विल ओनली डू इट एट अ नो कॉस्ट नो प्रॉफिट बेसिस। ये जो चीज है पहले उनके पास दे दो, एक ऑफिसर दे दो एक कोऑपरेटिव डिपार्टमेंट में बॉम्बे में और थाना के लिए, एक कमिटी बन जावे, फेडरेशन का एक रिप्रेजेंटेटिव रहेगा, एक डिपार्टमेंट का आदमी रहेगा, और उन लोग दोनों पहला एलिमेंट्री उन लोग को शांत करने की कोशिश करेंगे। अगर हो जाता है तो अच्छी बात है, कंप्लेनेंट नहीं होता है तो एक पॉइंट पेपर पे वो कंप्लेनेंट को ही बोला जावे, तुम्हारी कंप्लेन है, तुम्हारे पॉइंट्स है, एक ही पेज में 5 या 7 पॉइंट्स में लिखो, तुम्हारे फेवर के क्या है, अगेंस्ट के। उसी तरह से सोसाइटी का भी जो ओपोनेंट है उसको भी कहा जाए। आज एक चीज सोचिए, हाईकोर्ट का जज एक दिन में 100 से 125 पेटिशन डिस्पोज करता है, अच्छे अच्छे जजेस, तो क्यों अपने कोऑपरेटिव के डिपार्टमेंट के ऑफिसर्स उसके आधे पेटिशन डिस्पोज ना कर सके? इट इज वेरी वेरी इजी। आज की डेट में आप में से कई लोग को मालूम रहेगा कि कोऑपरेटिव डिपार्टमेंट, जो मेरी इंफॉर्मेशन है, आधे कंप्यूटर्स जो है ना वो कोऑपरेटिव डिपार्टमेंट में नहीं दिए हैं, बल्कि एम्प्लॉयज ने खुद के पैसे से खरीदे हुए हैं। दिस इज व्हाट आई एम टोल्ड, राइट और रॉन्ग आई डोंट नो। सेकेंडली, मैं आपको ये कहना चाहता हूं, जो मैंने सुना है मैं आपके शेयर कर रहा हूं, कि एक एडवोकेट दुबे करके था, उसको फिजिकली एक रजिस्ट्रार ने मल्होत्रा हाउस में ही हैड हिटेड हिम,
एंड लिफ्ट तक वो मार के लेके गया था, ऐसा सुना गया है। सही है कि नहीं, आई एम नॉट बॉदर्ड, but this is the amount of stress level on the officer and the abuse of power being done by the officer, उस तरह के impressions create हो जा रही है। तो आज एक आदमी डेप्यूटी रजिस्ट्रार है, उसके पास इतनी सोसाइटी है, तो पहले तो शासन की ये जिम्मेदारी है तो वो ऑफिसर को एक कंफर्ट लेवल की तरह से प्रॉपर लेवल प्लेइंग फील्ड देवे। और मुझे यकीन है हाउसिंग फेडरेशन बॉम्बे के, थाने के, उन लोग के साथ एक कोऑपरेटिव ऑफिसर दिए गए, 90% ऑफ द थिंग्स कैन बी सॉर्टेड आउट देयर ओनली, और वो भी सोशल डिस्टेंसिंग के लिए इट इज अ ब्लेसिंग इन डिसगाइज। किसी को बुलाओ ही क्यों ऑफिस में, फेडरेशन में भी या मंत्रालय में या किधर भी, जो बात करनी है एक अलॉटेड टाइम दे दो, थोड़ा कंप्यूटर का ट्रेनिंग दे दो स्टाफ को, और एक ही पेज में कंप्लेन आ जानी चाहिए। उसके बाद में एनेक्शन 10,000 पेज के लगाने दो उसको। पॉइंट क्या है, जो पॉइंट के सामने कौन से पैरा पे है वो उतना है, और वो ऑफिसर जो है वो इट विल बी मोर ऑफ अ PRO सॉर्ट ऑफ ऑफिसर। ही इज नॉट ट्राइंग टू एक्सप्लेन द लॉ प्रोविजंस के, जो वो एमिकेबली दोनों को सॉल्व करे, बिकॉज 90% ऑफ द प्रॉब्लम्स इन कोऑपरेटिव सोसाइटी इज नथिंग बट ईगो। नाउ लेट मी शेयर विथ यू माय एक्सपीरियंस ऑफ अ कमिटी। कोऑपरेटिव की कमिटी में पे मैं भी था, और मैंने देखा है कि सिर्फ कमिटी में रबर स्टैम्प जैसे रोल से ज्यादा कुछ रोल होता नहीं है, और देयर इज नो वर्ड्स बेटर टू से, बिकॉज मैं कमिटी में रह चुका हूँ कोऑपरेटिव की, किस तरह से काम किया था। यस मास्टर्स वॉइस यस सुनने के लिए उन लोग कमिटी में लिए जा रहे हैं। दे डोंट वांट सीरियस जेन्युइन सॉल्यूशंस। अगर सॉल्यूशंस चाहते हैं तो एक दिन में 90% ऑफ द प्रॉब्लम सॉल्व हो सकते हैं। आज बेसिक क्या है, रिकवरी है, सेकंड क्या है, एक्सपल्शन है, मेंबरशिप है, मेंबर की कंप्लेन है। तो ये जो मैंने बताया आपको कि इस तरह से एक फेडरेशन लेवल पे सॉर्ट आउट कर, तो ऑफिसर का काम एकदम सिंपल हो जावे। और समझो ये नहीं होता है तो वहां से फेडरेशन का ओपिनियन लिया जाए कि जिसको भी ये सॉल्यूशन के ऊपर जाना है तो दे हैव टू डिपॉजिट 10,000 रुपीज विद द डिपार्टमेंट, और कंप्लेन में कुछ वैलिड पॉइंट्स लिखते हैं तो रिफंड कर दो उसको। इसलिए द 90% ऑफ द कंप्लेन आते हैं ना, इट्स अ क्रिमिनल वेस्ट ऑफ टाइम। कमिश्नर, हमने घाटकोपर में प्रोग्राम ऑर्गेनाइज किया था, कमिश्नर और सेक्रेटरी थे, और उन्होंने बोला कि मेरा 75% ऑफ माई टाइम इज ओनली गोइंग इन हाउसिंग एंड द प्रॉब्लम्स आर नॉट एक्यूट, दे आर नॉट एट ऑल एक्यूट। तो अपन प्रॉब्लम्स देखे जावे कोऑपरेटिव सोसाइटी के, प्रॉब्लम्स में उतना जेन्युइनिटी नहीं है। सेकेंडली, ये ब्यूरोक्रेसी ने इतना कॉम्प्लिकेटेड कर दिया है कि मैं आपको उसके 2 एग्जांपल देता हूं। एक जमाने में हाउसिंग फेडरेशन खुद सोसाइटी बनवा के देती थी, बिकॉज ऑफ करप्शन और फेड अप फॉर्मेलिटीज दे स्टॉप डूइंग इट। व्हाई? because they were not getting proper support of deputy registrars etc. आज डीम कन्वेंस का मैटर आया तो कोई भी फेडरेशन ने खुद पे जिम्मेदारी क्यों नहीं कि हम सोसाइटीज को डीम कन्वेंस लाके देते हैं, हमारा आदमी फॉलो अप करेगा, जो भी टोकन चार्जेस रहेगा विदाउट प्रॉफिट वी विल गेट इट डन, बिकॉज वी नो व्हाट इज स्पीड मनी एलिमेंट इन कोऑपरेटिव डिपार्टमेंट. आज इट इज नॉट एन एग्जैगरेशन that 90% of the people hate cooperative department, and that in the days to come what I feel is all these things is going to come in evidence on social media. अगर कोई रजिस्ट्रार के ऑफिस में जाता है 1 घंटा कुछ करने का नहीं है तो उसके पास सोशल मीडिया है, उस पर वो खुद का एक्सपीरियंस क्यों शेयर नहीं करेंगे. और मोस्ट ऑफ दिस थिंग्स आर लिटरली आई विल से नॉट प्रॉपरली एनालाइज्ड. आप एक सर्कुलर निकालते हो तो सर्कुलर के पहले आई एम कमिंग टू द पॉइंट ओनली, आई एम कमिंग टू द पॉइंट. आज अपना ये मल्टी स्टेट कोऑपरेटिव है 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जो है, तो ये चीज को पहले अपने को कंसिडर करना पड़ेगा. ये ऑटोनोमस डिपार्टमेंट में अपन करते हैं कि नहीं. आज ट्रांसफर ऑफ प्रॉपर्टी एक्ट है, वो सेंट्रल एक्ट है. कोऑपरेटिव का जब कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हो रहा है तो फर्स्ट वी हैव टू एग्जामिन इट फ्रॉम द लॉ पॉइंट ऑफ व्यू. इज इट प्रैक्टिकल and possible that we can do this particular thing or not, because what you are doing is you want to create an autonomous body. You have given certain delegation of powers through the constitutional amendment is there. So first, in my view, these papers will have to be sent. If the department is serious, they will have to send the papers to the Delhi law department, because it is a constitutional amendment. And presuming whether you do or not, what is the backup, what is the alternate solution? एक एक्स ऑफिसर हैंडल कर रहा है आज मैटर, दूसरे नया एक्ट में वाई ऑफिसर आएगा, बट द इश्यू रिमेन्स द सेम. You have to consider the point. Housing is a fundamental right, and will that right be effected if you are shifting it from one particular thing to another thing?
second was what I would like to say is the need of the day is accountability. अगर आप accountability का problem solve कर लेते हो तो most of these particular things will not be in my view affecting also. प्रभुजी Let me give you one or two प्रभुजी। examples. अपना राणे साहब, amalgamation बोलो, of हाँ, amalgamation. संपत जी को आप बोलिए, हमको प्रोसेसिंग नहीं बताना है, अभी जो कर रहे हैं उसके बारे में बोलो। हाँ एग्जैक्टली Okay, I'll take that Sir, particular point is well taken. हमें क्या अभी आगे क्या करना है उसके बारे में बोलो। Your ये point प्रोसेस is के बारे में हम लोग बात नहीं कर रहे हैं अभी। ठीक है, your point is well taken. The need of the day is we have to question the authority. Why do you feel this particular thing is required and in what way it is going to help you? And what is the guarantee that the new mechanism which you are going to propose will not be worse than the existing mechanism which is there? Today, you have got something which is going on for so many years. You need to improve, plug those deficiencies rather than create a new particular act, a new enactment, which will not solve the purpose. And I personally feel that as far as a common man is coming, he is not at all bothered whether it is X department or Y department, but government politicians are unnecessarily without any application of mind, they are trying to make this. जैसे कि अपन जोक में कहते हैं, a committee is a group of useless people discussing useless issues with the assured return that nothing is going to come out of that particular discussion. और मंत्रालय में most of the things are decided in advance that we want this thing और खाली name के लिए थोड़े आते हैं. If you look at the seriousness of this thing, absolutely not a single purpose will be solved by shifting this from housing to from cooperative act to a separate act. What you need is you have to delegate your works to some third party outsiders like Housing Federation, free up yourself, and only policy decisions should come to you. Why you want to know? Why are you keeping the power with you instead of delegating it to the Housing Federation, which is the representative of the cooperative society? Let blanket permissions be given to the Housing Federation to decide all the issues, and only if a person is aggrieved by those decisions, they can approach the so and so after paying some amount of fees. तो ये इसका एक practical solution हुआ. आज अब संपत साहब आपका बोलना ये है, संपत साहब, if I have to summarize, आपका ये बोलना है जिस तरह से रिकवरी ऑफ दिस का एग्जीक्यूशन जो हाउसिंग फेडरेशन को दिया है, उसी तरह से जो ग्रीवेंसेस रिड्रेसल फोरम या जो हाउसिंग सोसाइटी का जो कामकाज है, मॉनिटरिंग, सुपरविजन, रेगुलेशन, जिस तरह से एनएचबी हाउसिंग फाइनेंस का देखता है, वैसे हाउसिंग फेडरेशन को डेलीगेट किया जाए. यही आपका संक्षिप्त में बोला. Yes, but in that year there is some modification. I am suggesting is one departmental officer from the cooperative department has to go and sit in the cooperative housing federation, so that when the decision making process is being done by the housing federation, there is involvement of the cooperative department. And secondly, I am not saying it is a Bhagavad Gita and it will come a full stop. If a person is not satisfied by that particular thing, he has an option to approach the registrar. But first he has to clear this green channel, and then only he can go to the cooperative, and it can be made that in the same day the decision will be given. And everything by virtual hearing. No time waste of the individual, which is of utmost importance. Okay. And second thing is the alter use of resources in a proper manner, which is not being done. आपके पास आऊंगा संपत साहब, मैं आपके पास आऊंगा. सीताराम राणे साहब, जो संपत साहब बोल रहे हैं कि जो संपत साहब बोल रहे हैं कि हाँ कि हमें जो भी डेलीगेशन है, मतलब जो फेडरेशन इस तरह का जिम्मेदारी लेते हैं, ले सकेंगे क्या वो कॉस्टिंग जिस तरह से वो बोल रहे हैं कि बरोबर आहे. येस सर, बरोबर आहे. त्यांचं म्हणणं जे संपतजीने जे मत मांडलंय ते बरोबर आहे, 100% बरोबर आहे. आमच्या बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असं आहे की काही जबाबदाऱ्या स्टेट आणि डिस्ट्रिक्ट फेडरेशनला दिल्या तर 40 ते 50% तक्रारींची संख्या कमी होईल. ज्यांना तो फेडरेशनचा किंवा त्या रिड्रेसल कमिटीचा निर्णय मान्य होणार नाही ते डेप्युटेशन किंवा एब्सोल्युटली करेक्ट. ओके. तो हमारे बीच राहुल पाटिल, राहुल आप है? राहुल पाटिल, सहकार भारती जो नया कायदा आया है या आने वाला है या जिसके बारे में सोच है डिपार्टमेंट का कि कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी को कोऑपरेटिव एक्ट से निकालना, आप इसके बारे में क्या बोलना चाहते हैं? इसके बारे में मेरा व्यू ये है कि मैंने सब अपने हॉरिबल जो है सब सुना, तो मैं भी सेम व्यू पे हूँ
कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी हमारे कोऑपरेटिव एक्ट से निकाल के जो उनका रीजन है कमेटी फॉर्म करने की, कंप्लेंट कम हो जाएगी, इससे कंप्लेंट जो है वो बढ़ता ही जाएगा। तो जैसे ही मग सर अधिकरण हो रहा है कंप्लेंट तो बढ़ती जाएंगी और आज उद्या आपण ये पण बघतील ना कंप्लेंट हो रही है इसका मतलब ये सिस्टम जिंदा है सर और लोगों ने आपल्या लाईन लागली जो अपार्टमेंट एक्सेस होके हमारे कोऑपरेटिव एक्ट में आए हैं। तो मेरा व्यू है कि अगर हम कोऑपरेटिव एक्ट से ना निकाल के अगर उसके लिए कोई सिस्टम में सिस्टम काम करते हैं, कोई लेयर ऐड करते हैं, जैसे अभी 3 टायर लेयर सिस्टम है, डेब्यू ट्रस्ट है, डीडीआर है, जॉइंट ट्रस्ट है, वैसे ही कोई हमारे फोरम अगर ऐड करेंगे तो बहुत से कंप्लेंट्स कम हो जाएगी। तो मेरा रिक्वेस्ट यही है कि हमारी जब सब संगठनाएं हैं, फेडरेशन से संगठनाएं हैं, एक टेबल पे आके उसके ऊपर सोल्यूशन निकाल के गवर्नमेंट को देना चाहिए। ये मेरा व्यू है। ओके, थैंक यू वेरी मच। या वडेर साहब, हमारे बीच में वडेर साहब है, तो वडेर साहब आप अनम्यूट करके बात कर सकते हैं। यस सर। वडेर जी, आर यू लिसनिंग? वडेर जो सेक्रेटरी है, आवाज आ रही है आपकी? आवाज आ रही है सर? या हाउसिंग फेडरेशन का सेक्रेटरी है, मैं आपको आमंत्रित करता हूं। तो मुंबई हाउसिंग फेडरेशन का सेक्रेटरी है डीएस वडेर, एडवोकेट डीएस वडेर। यस सर, वडेर साहब आपका क्या मत है? अभी विनोद संपत जी ने अपना जो दिया या राहुल पाटिल ने भी जो आपको बताया, अभी आपका इसके बारे में क्या राय है? अनम्यूट करें अपने आप को वडेर सर, वडेर साहब अनम्यूट करें। अनम्यूट करें, हाँ यस यस, फिर वापस अनम्यूट। Are you listening me? या प्लीज It's a good Yes, question. I yes, sir, thank yes. to Mr. Ramesh ji, Gumna Saab, Sharma ji, and we are the speakers. Not we can say we are all one and the same line and functioning for the betterment of the housing societies. Our just recent. Are you listening me? Yes 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 sir, go ahead. So this is the one of the chapter. या So, गो अहेड। अभी बहुत तो राणे साहब हमारे महाराष्ट्र हाउसिंग फेडरेशन के चेयरमैन है, हमारे प्रकाश दरेकर जी फेडरेशन के चेयरमैन है। इन लोगों ने अपना राय अभी बोल दिया है, वही राय से मैं सहमत हूँ पहला। और मैं थोड़ा सा इसके बैकग्राउंड में जाना चाहता हूँ कि जब भी ये लाइफ ऑफ द पर्सन आप देखेंगे तो वी आर, घर होना मांगता है तो आदमी का प्रगति हो सकता है, और घर नहीं होएगा तो आदमी he can't go for, he cannot achieve his objects. So घर के जो प्रॉब्लम है आज इतना हानामारी चल रहा है कि whether it is to kept in the cooperative डिपार्टमेंट और नॉट। मैंने अभी भी सुबह से बात किया था डिपार्टमेंट से, उनका जो अधिकारी लोगों ने कमेटी स्थापित की थी उन लोगों ने रिपोर्ट दे दिया है, दे आर नॉट विलिंग टू रिमूव द हाउसिंग सोसाइटीज फ्रॉम द दिस आवर कोऑपरेटिव डिपार्टमेंट, बिकॉज दिस इज अ फंडामेंटल राइट ऑफ द एवरी पर्सन कि हर एक को घर मांगता है। दिस इज अ हाउसिंग इंडस्ट्री, इतना बड़ा इंडस्ट्री है यहाँ। आप, हमने राणे साहब ने बोला, अपने चेयरमैन साहब दरेकर साहब ने बोला कि 12-13 करोड़ लोगों में से 45 to 46% पीपल्स आर स्टेइंग इन द हाउसेज। उनका जो कामकाज चलता है, इतना बड़ा कामकाज और किसी में नहीं चलता है। इट इज द लाइफस्टाइल ऑफ द पर्सन एंड एवरी मैन मस्ट हैव हिज ओन होम। एंड इसके बारे में इतनी दिक्कतें उनको क्यों आ रही है? क्योंकि मुझे लगता है कि सिक्योरिटी के लेवल में किसी ने कुछ कंप्लेंट किया था, कुछ सुझाव रखा था कि ये हाउसिंग का जो कामकाज चलता है इसमें कोई ज्यादा इनकम नहीं आ रहा है, इसमें ज्यादा कंप्लेंट्स बढ़ते हैं। हाउसिंग सोसाइटी का देखो, कोई कोऑपरेटिव सेक्टर का जब देख लीजिए कि इसके लिए बहुत बड़ा ऐसा हिस्ट्री है, 150 साल का इसको हिस्ट्री है। इसमें बहुत कुछ कॉम्प्लिकेटेड रूल्स है, एक्ट्स है, बिकॉज
out of the 250,000 house societies, 120,000 housing societies are there in the Maharashtra. And because of these housing societies, in the housing societies movement, there are so many acts that are involved. And it is a complicated issue to all of them. But government of Maharashtra, it is their duty ki jana hitay, jana sukhay. It is a fundamental right of the every person, every government has to do their duty, and they have to discharge their duties for the betterment of the every common persons. घर देना है, कपड़ा देना है, खाना देना है. These are the fundamental things we have got a right by the constitutional rights. इसके वजह से मैं इसका बोलता हूँ कि घर के दिक्कत में, घर के कामकाज में बहुत दिक्कतें हैं, बहुत कॉम्प्लिकेशंस है, इसमें बहुत कॉम्प्लिकेटेड लॉज है, और बहुत कुछ लॉज होने से इसका कॉम्प्लिकेशन बढ़ गया है. इतना होते हुए भी जब आप देखें कि अमेरिका जैसा भी इतना बड़ा देश है, दे आर ऑल्सो मूविंग टू द कोऑपरेटिव मूवमेंट्स. 97 अमेंडमेंट जो आ गया है, इसमें भी 97 अमेंडमेंट क्यों आ गया है? उसके पहले 10-12 साल सेंट्रल गवर्नमेंट ने सोचा कि कोऑपरेटिव मूवमेंट के हिसाब से एक महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटका, केरला, ये जो स्टेट्स है, दे आर इम्प्रूविंग वेरी मच इन द कोऑपरेटिव मूवमेंट. So the State Cooperative Act has been taken into Central Act because of the 97 Amendment Act. Due to the 97 Amendment Act, we have got a fundamental right that we have to establish the cooperative housing society and we have to run the cooperative housing societies. Under this situation, if the government is thinking कि इसको निकाल दो और किधर भी रखो, अभी निकलने की क्या जरूरत है? क्योंकि आज आप देखेंगे कि कोऑपरेटिव एक्ट में अपार्टमेंट एक्ट आ रहा है. अपार्टमेंट एक्ट का रिकवरी का प्रॉब्लम इधर इसमें अभी जो अभी मार्च महीने से हमारा मीटिंग चल रहा है कमेटी का कि कोऑपरेटिव एक्ट में अपार्टमेंट ज्वाइन कर रहा है. कोऑपरेटिव एक्ट में, कोऑपरेटिव कोर्ट में अपार्टमेंट एक्ट का जो भी प्रोविजन है, कोऑपरेटिव कोर्ट में यू कैन गो फॉर द कोऑपरेटिव कोर्ट आल्सो, बिकॉज द कोऑपरेटिव कोर्ट is one of the way, cooperative department is one of the way, it is here has got a very systematic chain, that is membership, management, housing society, association, federation, cooperative department, registrar, division general registrar, additional registrars. There are so many chains, there are those so many steps where you can go for your asking the grievances that no in other departments the such departments are there. So this is the way whereby the all other acts are joining to the Cooperative Act. Then now we are coming to the conclusion why the complaints are increasing. Because of the complicated issues of the housing societies, various acts are involved therein. The peoples, those who are staying in the housing societies, the office bearers, those who are working in the housing societies, they are not well aware of the acts, rules and bylaws and various provisions of the various acts. Because of lack of knowledge, the peoples are, there are disputes and differences among themselves, and they are coming to for the quarreling. They are taking the ego problems also, lack of knowledge, difference of economical their conditions. They are coming from the different community. Even all this situation, we are proud, very much proud, because in Bombay there are 40,000 societies. I have to very much say that very senior people are working, very senior citizens are working, so they are functioning. They are functioning with as a social commitment, and because of that, this housing movement has increased fantastically in Bombay and in Maharashtra also. And that is why I am very much proud about this. This housing industry is increased fantastically because of having a cooperative department chain. And but there is a difference of opinion why the complaints are increasing. Complaints are because of the various acts and rules, lack of knowledges, and there is we are still today, even we are in 2021, there is a not maximum, we are not, we have to, electronic media we have to use for our functioning. That is not we are doing. If you go to the railway department, the railway department was reservation was doing manually, but now it has been gone online. So many difficulties, problems are come down. Likewise, every society is to be joined with the department, and accordingly, whatever their disputes, differences are to be settled at the various levels. Because there are no levels, everybody member goes to the commissioner, make the complaint to the commissioner, he makes the complaints to the minister. One complaint goes to 10 places.
This is not the way. The complainant, who is the superman, he don't want to work with the society. He is making only complaints for smaller, very, very small things. There are act also where there is one of the rule and there is one of the circular of the government of Maharashtra. If the complainant, he is a deporter, his complaint shall not be heard. His complaint cannot be attended by the deporter. Even though the deporter is attending the complaint, why? They are neglecting their government circular itself only, and because of their mistakes, the complainant becoming over smart and he became a very superman in the housing society. If we file a 101 case, then there you come to know that they are. If we are making the complaint of the 101, then he goes for the complaining some other issues before the deporter. Instead of hearing the 101 case, they will appoint administrator on the society. Because department, you have given a very good input. We will definitely, ask. Concluding now. Yes. There must be. I am of the opinion that if there are complaints are increasing, then there must be education, training is to be given to the members and the office bearers. That is important. Other thing is that if the complaints are there, then complaints are to be scrutinized, or it is to be scrutinized at the 3-4 folds at platforms. One is at society level by appointing chartered accountants, CA, or by the architects or somebody else, and one of the department. They should give the rights of the decision of the complaints. And there must be one complaint, arbitration is to be established. Whatever the complaints, the registrar should not attend the complaints. The registrars are only for the betterment, and they are listening for 101 and 35 or whatever the other things also. But complaint, arbitration is to be established. The fees are to be charged to the complainant, and how many times he has to make the complaint, it is to be recorded. And because of this, the complaint should curtail. And now we have to come to the conclusion whether this cooperative department is going to remove the housing society from the cooperative department. No, I don't think that, because cooperative officers are interested. ये उनका दुकान चलता है. मैंने बोलने का अच्छा नहीं है, being I am a secretary of the housing federation, but what we face, what we are looking to that, उनका कंप्लेंट जितना आएगा उतना उनका दुकान चलता है. ये तो बात है, उनका दुकान चलता है. जो IS ऑफिसर्स है उनका दुकान नहीं चल रहा है क्योंकि उनके पास कंप्लेंट नहीं जाते. So it is the lobby of the IS officers, and they are trying to take this housing chapter, housing movement from the cooperative department. They are going to join it. It has got 150 years history. It is not possible at all. Just whatever the Rani sir is told, we are ready for that. Such issues comes over there. We have to defend that, and in a proper in a democratic manner. If they are not coming to the democratic manner, then you have to go for agitations, and we have to take the issue with all the federations. And that much I have thankful to these organizers, and I have given the opportunity to give my views in this seminar and this conference. Thank you, Vadir sir. Thank you. We have with us Suresh Gonge. Suresh साहब जो है सेक्रेटरी हैं. सुरेश गोंगे साहब मत बताइए. विनोद संपत साहब ने जो बताया बहुत सही प्रॉपर गाइडेंस दिया उन्होंने. और ये जो गवर्नमेंट ने अभी जो लेटर ऑर्डर निकाला हुआ है कि कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी को कोऑपरेटिव लॉ से बाहर निकाल देने का, वो टोटली अनऑथराइज्ड है. क्योंकि जब महाराष्ट्र कोऑपरेटिव डिपार्टमेंट ही एक्ट कर रहा है तो फिर हाउसिंग सोसाइटी के क्यों उससे बाहर होना चाहिए? हाउसिंग सोसाइटी शुड बी देयर. और जैसा विनोद जी ने प्रपोजल दिया है कि जो डिस्ट्रिक्ट फेडरेशन है उनको एक पावर दिए जाए कि जो डिस्ट्रिक्ट में जो भी डिस्प्यूट होगा कोऑपरेटिव सोसाइटी का, वो पहले फेडरेशन में आ जाए. फेडरेशन में उसको रिजॉल्व करने का प्रयास करे. अगर वो फेडरेशन में आपका रिजॉल्व नहीं होगा तो देन ओनली इट शुड गो टू द रजिस्ट्रार्स ऑफिस. ज्यादा ज्यादा एक काम अपन कर सकते हैं कि एक आदमी डेप्यूट कर दे वो फेडरेशन के साथ कि जो भी ऐसी कंप्लेंट आती है इन प्रेजेंस ऑफ दैट डिपार्टमेंटल पर्सन, डिपार्टमेंटल ऑफिसर, दैट कंप्लेंट्स विल बी नोटेड. और उसमें अगर रिमेडियल एक्शन हो जाती है तो बहुत सारे प्रॉब्लम की वैसे सॉल्व हो जाते हैं.
लेकिन ये देखा गया है कि जब भी कोई कंप्लेंट लेके डीडीआर ऑफिस में जाता है, रजिस्टर ऑफिस में जाता है, तो एक दो हियरिंग में तो वो कंप्लेंट कभी सॉल्व होती नहीं है। सो मेनी डेट्स ऑन डेट, तारीख पे तारीख इनकी चलती रहती, इसके कारण इनका काम बढ़ रहा है। हाउसिंग सोसाइटीज की बहुत सारी कंप्लेंट डीडीआर के पास में जाती है, ऐसा नहीं है। बहुत सारी कंप्लेंट्स तो उनके लोकल लेवल पे ही सॉल्व हो जाती है। इसलिए अगर फेडरेशन को ये पावर अगर ये दे देते हैं, एक्सटेंड करते हैं कि जो लोकल डिस्ट्रिक्ट के जो प्रॉब्लम्स आएंगे तो आप फेडरेशन के लेवल पर सॉल्व करो और इन कोऑर्डिनेशन विद आवर एनी ऑफिशियल, और अगर नहीं होता है तो हमने एक रजिस्टर ऑफिस। लेकिन और ये जो गवर्नमेंट ने ऑर्डर निकाला है इसका मैं टोटली विरोध करता हूँ, और नागपुर फेडरेशन हमेशा जो भी डिसीजन आप लेंगे प्रभु जी, और हमारे जो राणे साहब है महाराष्ट्र स्टेट के फेडरेशन के प्रेसिडेंट के, जो भी आप निर्णय लेंगे उसके साथ नागपुर फेडरेशन हमेशा साथ में रहेगी। थैंक यू। Thank you, sir. Thank you. Kalawat here. Can I speak now? Yeah, Kalawatji, please go ahead. Thank you, Mr. Kalawat. Yes, sir. रामदास सिरके साहब हमारे साथ मौजूद है। मी प्रभू सर आणि आपल्या सर्वांचे आभारी आहे। हा जो सहकार कायद्यामध्ये जी नवीन सुधारणा गृहरचना संस्था स्वतंत्र करायच्या त्या बाबतीत मला असं सांगता येईल की एकूण सहकारी संस्थांच्या 50% गृहनिर्माण संस्था आहे आणि 97व्या घटना दुरुस्तीनुसार सर्व लेखापरीक्षण हे प्रोफेशनल ऑडिटर म्हणजे सीए सर्टिफाईड ऑडिटर करतात। शासनाचे 10% सुद्धा लेखापरीक्षक काम करत नाही। याचा अर्थ असा, जर शासनाला इतर संस्थांपासून सुद्धा इन्कम मिळत नाही तरी सुद्धा जे ऑर्डर, जे पत्र माननीय कमिशनर साहेबांनी काढलेलं आहे की गृहनिर्माण संस्था नॉन प्रॉफिटेबल आहेत आणि त्यापासून काही उत्पन्न नाही, तर मग बाकी संस्था सुद्धा ऑडिट आता शासनाची माणसं करत नाही, शासनाला रेव्हेन्यू मिळत नाही म्हणून काढलेलं जे पत्र आहे की संस्थांपासून काही उत्पन्न नाही, तर मुळामध्ये ती चुकीची कल्पना आहे। महाराष्ट्रामध्ये 11,640 लेखापरीक्षक काम करतात, त्यापैकी 2-1 फक्त शासनाचे लोक आहेत। आज शासनाचे लोकांकडे कोणीही ठराव करत नाही 97 घटना दुरुस्तीनंतर, आणि फक्त रेक्टिफिकेशन किंवा दुरुस्ती करायचं काम असतं। म्हणून ह्या कायद्याला, ह्या गृहनिर्माण संस्थांमुळे ग्राहकाला म्हणजे बेनिफिशरी जे आहे त्याला संरक्षण देण्याचं काम ह्या कायद्याने केले, आणि ते संरक्षण देण्याचं काम जरच काढून घेतलं तर फार मोठे कायदे याच्यावर अवलंबून आहेत। म्हणजे अनेक कायदे आहेत, त्या कायद्यामुळे सर्व घोटाळा किंवा अडचणी निर्माण होतील। म्हणून हा जो कायदा आहे याच्यामध्ये जे काही सजेशन आपले फेडरेशनच्या माध्यमातून होईल तेच योग्य राहतील, आणि जी काही सजेशन मांडली त्या अगोदरच्या वक्त्यांनी ते अतिशय योग्य आहे। फेडरेशनचं विचारणा केली जाते, जर कुठल्याही सहकारी संस्थावर कारवाई करताना 45 दिवसांमध्ये मत घ्यायचं असतं। त्याचप्रमाणे डेलिगेट ऑफ पॉवर ह्या जिल्हा फेडरेशन, राज्य फेडरेशनला जर झाल्या तर बरेचसे प्रश्न मिटतील, आणि ह्या सगळ्या कमिटीमध्ये तज्ञांमध्ये विचार करण्यासाठी आपल्याकडे जे तज्ञ जसे प्रभू साहेब आहेत, ऑडिट मॅन्युअल तयार करताना आम्ही बरोबर काम केलं, असे अनेक माणसं आहेत, त्यांनी हे सगळं कायद्याचा अभ्यास करून नवीन कायदे बनवले। तसंच तज्ञ व्यक्तींना ह्या कमिटीवर शासनाने घेऊन त्यांचं मत विचारात घेऊन ग्राहकाला संरक्षण देण्याचा जो कायदा आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 तो त्यामध्येच ह्या गृहनिर्माण संस्थाला ठेवावं अशी मी माझी सूचना करतो। मला दिलेल्या वेळेबद्दल आणि बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी आभारी। धन्यवाद। जय महाराष्ट्र। अनम्यूट करिए करण नायक। Yes, sir. Good afternoon, sir. Smile. गुड आफ्टरनून, प्लीज गो अहेड। Yes, sir. मेरा तो यही कहना है कि जस्ट लाइक बैंकिंग सर्विसेज होता है, बैंकिंग में नॉट एवरी सर्विस इज प्रॉफिटेबल। वैसे देयर आर सम एंसिलरी सर्विसेज आल्सो व्हिच आर केप्ट इन द बैंकिंग सर्विसेज। सो हाउसिंग इज वन ऑफ दोज काइंड ऑफ एंसिलरी सर्विसेज जहां पर अभी फॉर एग्जांपल बैंकिंग में एजुकेशन लोन में बैंक को कोई बड़ा फायदा नहीं होता है, बट इट इज केप्ट बिकॉज द बैलेंस इन द कम्युनिटी हैज टू बी मेंटेन्ड, and we need to give opportunities to those people who are requiring those kind of facilities and services. So same way in housing also, we need to understand that these are ancillary services
government cannot look at it as profitable and non-profitable. To make the services going, to keep the balance in the society, to keep the issues resolved, we need to have a housing federation in the cooperative act itself, housing societies in the federation itself. That is what I am trying to say. Yes, Prabhujan. Yes, sir. Thank you, Saran Naik ji. थैंक यू। एडवोकेट प्रशांत देशमुख साहब, आप कुछ बोलना चाहते हैं? एडवोकेट प्रशांत देशमुख, अनम्यूट करें अपने आप को। हेलो, एक मिनट हाँ बोलना सर। एक मिनट सर, या मैं आपको जो सर्कुलर है ना अभी शेयर करता हूँ, आप जरा वो देख लीजिए। सर, गो अहेड। प्लीज सर, Go ahead, sir. And second point I want to take that the government said that there is no income from housing society. So सर हम लोग डिस्कस करेंगे ना, पहला सर्कुलर तो देखते हैं। Sure. ये सर सर्कुलर है, स्क्रीन पे, आपकी स्क्रीन पे देख सकते हैं। ये सर्क्युलर मैं पढ़ता हूँ, मराठी में है। सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, मंजली पुणे। ये पुणे के कोऑपरेटिव कमिश्नर का एक आदेश है। ओके, आप देखेंगे वो दिनांक 10 मार्च 2021। अभी वाचवे शासन पत्र क्रमांक सहयोग 2021, मतलब गवर्नमेंट ने 24 फरवरी 2021 को, मतलब कोऑपरेटिव सेक्रेटरी ने कोऑपरेटिव कमिश्नर को एक लेटर लिखा था कि आप एक ऐसा कमिटी बनाइए जो कि हाउसिंग सोसाइटी का कामकाज अदर राज्य में कैसा हो रहा है उसके बारे में लेने के लिए। लेकिन जब सर्कुलर इश्यू करने के पहले उनका इनफॉर्मल मीटिंग भी हुआ था, उसमें यह तय किया था कि हमें हाउसिंग सोसाइटी को कोऑपरेटिव डिपार्टमेंट में निकाल के अलग व्यवस्था, जो राज्य में अलग अलग राज्य में जैसा हो रहा है वैसा कामकाज के हिसाब से करना है। तो मैं पढ़ता हूं, ज्या अर्थी देशातील इतर राज्यातील मोठ्या शहरातील दिल्ली, बेंगळूर, चेन्नई, कलकत्ता, हैदराबाद, अहमदाबाद या शहरामध्ये गृहनिर्माण संस्थेचा व्यवस्थापना कोणत्या पद्धतीची करण्यात येते, त्यातील शासनाच्या कोणते यंत्रणा उभे केले आहे व त्यातील शासनाच्या त्याच्यावर नियंत्रण या बाबतीचा माहिती घेऊन प्रस्ताव शासनाचा सादर करावेचे दिनांक 25 फेब्रुवारी 2021 चा पत्रान्वये कळवलेला आहे। कोणी कळवलेला आहे? कोऑपरेटिव सेक्रेटरी अरविंद कुमार साहब ने एक लेटर 24 फरवरी 2021 को कोऑपरेटिव कमिश्नर को दिया है। त्या अर्थी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने अभ्यास करून प्ररूप तयार करण्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे। त्याच्यामध्ये बाजीराव शिंदे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई अध्यक्ष आहेत, प्रताप पाटील जिल्हा उपनिबंधक मुंबई 2 सदस्य आहेत, किशोर मांडे जिल्हा उपनिबंधक, शिशिर कुलकर्णी उपनिबंधक एन-वार्ड मुंबई, राजेश लवेकर सहायक निबंधक एस-वार्ड, किरण सोनावणे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे, विशाल जादवर उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे और नारायण आगवा जिला उपनिबंधक सहकारी संस्था पुणे और साउराज हीरे उपनिबंधक सहकारी संस्था पुणे। ये 9 आदमी का एक कमिटी कोऑपरेटिव कमिश्नर ने बनाया, जिसका आदेश 24 फरवरी 2021 को कोऑपरेटिव सेक्रेटरी ने दिया था। उपरोक्त समितीने सदर प्रकारच्या प्ररूप 1 महीन्याच्या आत या काले सादर करावे। अभी एक कमिटी ने क्या किया, अलग अलग राज्य का डिटेल लेने को गए और महाराष्ट्र का कोऑपरेटिव सेक्रेटरी को ऐसा लग रहा है कि अन्य राज्य में बिना कोऑपरेटिव का डिपार्टमेंट से अलग व्यवस्था से कामकाज अच्छा हो रहा है, तो महाराष्ट्र में वैसा क्यों नहीं करना चाहिए, कोऑपरेटिव डिपार्टमेंट को क्यों ज्यादा जिम्मेदारी डालना चाहिए। इस तरह का परिपत्र या इसका भी जो समिति है उसका 1-2 मीटिंग हुआ है और मीटिंग होने वाला है, और इसका जो उद्देश्य है कि कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी को कोऑपरेटिव डिपार्टमेंट से कैसा हटा सकता है, यही उसका उद्देश्य है। थैंक यू वेरी मच। इसका जो सिग्नेचर है आप लिखेंगे कि अपर निबंधक गृह निर्माण संस्था सहकारी संस्था
महाराष्ट्र पूना इन्होंने किया। ओके, थैंक यू वेरी मच। थैंक यू सर। या अभी आप बताइए आपका दूसरा मुद्दा क्या है? दूसरा मुद्दा है कि वैसा बोला जाता है कि गवर्नमेंट को दिस हाउसिंग सोसाइटी इज नॉट अर्निंग सेक्टर फॉर द गवर्नमेंट एंड दैट इज द फैक्ट, क्योंकि ऑफिशियल अनऑफिशियल मिलता है वो सबको मालूम है, बड़े साहब ने भी बता दिया, लेकिन ऑफिशियल कुछ अर्निंग नहीं है, दैट इज ट्रू। तो क्या हम ऐसे सजेक्ट कर सकते, व्हाट इज द अर्निंग ऑफ द फ्रॉम सोसाइटी टू 500 रुपीज जो 101 केस करते हैं रिकवरी केस, उसमें 500 रुपीज जो प्रोसेस फी हम आरबीआई को पे करते हैं, दैट इज आई थिंक दैट इज द ओनली अर्निंग सोर्स टू द गवर्नमेंट। अब एक अर्निंग सोर्स हम गवर्नमेंट को बता सकते हैं कि सोसाइटी का जो ऑडिट होता है उसका ऑडिट फी का 20% ऑफ ऑडिट फी, अर्लियर देयर वाज व्हेन ऑडिट फी वाज इंट्रोड्यूस्ड एट दैट टाइम that it was mandatory to deposit 20% in RBI to the government, और मुझे लगता है शायद कुछ स्टे ले लिया या कुछ और ऑडिटर ने वो बंद कर दिया डिपॉजिट करना। क्या हम वो चालू कर सकते हैं क्या? तो ऑडिट फी का 20% अगर गवर्नमेंट को जाएगा तो आई थिंक इट्स गुड अर्निंग हो जाएगा गवर्नमेंट को थ्रू दिस डिपार्टमेंट। दे कैन इम्प्रूव देयर डिपार्टमेंट, दे कैन इम्प्रूव देयर एटमॉस्फेयर ऑफ द ऑफिसेस। दैट्स ऑल सर। थैंक यू। हमारे बीच में निकम साहब है जो तिलक नगर कोऑपरेटिव सोसाइटी का वेलफेयर एसोसिएशन का चेयरमैन है, मिस्टर निकम, नितिन निकम। सर खूप खूप सर्वप्रथम MSWA आपणास सर्वांना माझ्या खूप खूप धन्यवाद। खरंच चांगल्या प्रकारची चर्चा या ठिकाणी आपल्या काल सुद्धा सहकार भारती किंवा फेडरेशनच्या माध्यमातून प्रकाश दरेकर असतील, वडेर साहेब असतील, संपत सर आहेत, सगळ्यांनी चांगले असं मार्गदर्शन या विषयांवर जे काल सर्क्युलर आलंय आणि खरोखरच हे आपल्या सर्वांसाठी, इनफॅक्ट जसं वडेर सरांनी सांगितलं की सगळ्यांनी की 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आली आणि त्याच्यामध्ये इट्स फंडामेंटल राईट्स ऑफ एव्हरी पर्सन टू हॅव फॉर्म सोसायटी, आणि मग असं असताना हा जो विचार आता करण्यात आलाय की कंपॅरेटिव्ह स्टडी बाकीच्या स्टेट बरोबर करण्यात आलंय, ते मला एक पर्सनली ह्या क्षेत्रात काम करत असताना वाटतं की ते बरोबर नाही। कारण का महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट आणि महाराष्ट्रातला जो इतिहास सहकार संस्थांचा आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे की 50% संस्था या हाऊसिंग गृहनिर्माण संस्था आहे। आता आपण प्रत्येक वेळी एक प्रॉफिट नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून तो एक दृष्टिकोन नसावा, कारण का जर 50% संस्था त्या गृहनिर्माण संस्था जर असतील आणि त्याच्यामध्ये काम करणारे विविध क्षेत्रातील लोक जर या ठिकाणी जर काम करत असतील, ही खूप मोठी मुवमेंट आहे। जर कंपॅरिझन करायचं झालं तर खरोखरच चुकीचं आहे। काल एका स्पीकरने सुद्धा सांगितलं होतं की मला वाटतं सतीश यांनी सांगितलं होतं की कंपॅरिझन करणं हे अतिशय चुकीचं आहे। आपल्याकडे मोठा असा इतिहास आहे कोऑपरेटिव्ह गृहनिर्माण संस्थांचा, आणि खरं हे त्यांना वगळण्याचा जो विचार आहे तो विचार इनफॅक्ट ह्याच्यातून दिसत नाही की ते स्टडी जस्ट देअर स्टडी इज गोइंग ऑन. What exactly would be the result that yet to know, but in fact आपल्या सगळ्यांच्या फेडरेशनच्या माध्यमातून मुंबई जिल्हा फेडरेशन असतील, दरेकरांनी सुद्धा सांगितलं, सीताराम राणेंनी सुद्धा सांगितलं, किंवा आपल्या माध्यमातून खरोखर हे चांगलं अशी मोहीम राबवली की जेणेकरून की हाऊसिंग गृहनिर्माण संस्थांतल्या पदाधिकाऱ्यांना किंवा या क्षेत्रात जे काम करणाऱ्या लोकांना आपण हे संधी उपलब्ध करून देत आहेत. माझ्या मते जेव्हा 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी फंडामेंटल राईट्स दिला आणि ह्या क्षेत्रात इतक्या संस्था आहेत, तर हे वगळण्याचा विचार करू नये, किंवा ह्या आम्ही आपल्या सगळ्यांच्या विचारांबरोबर आहेत, तरी ऑटोनॉमस बॉडी असावी. आपले प्रॉब्लेम्स आहेत, निबंधकांकडे प्रॉब्लेम्स आहेत, जॉईंट रजिस्ट्रारकडे प्रॉब्लेम्स आहेत, पण ज्या गतीने ज्या कंप्लेंट्स होत आहेत त्याचा निपटारा होत नाही. म्हणून मे बी गव्हर्नमेंट हे असं विचार करत असेल की आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की तारकावर तारका झाल्या जातात, इमिजिएट निर्णय येत नाहीत, त्याच्यामुळे
पण असं होऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये स्क्रुटिनाइज आपल्या जसं प्रत्येक फेडरेशन्सना जर अधिकार दिले, या ज्या कंप्लेंट्स ज्या वारंवार जातात की छोट्या छोट्या कंप्लेंट्समुळे विनाकारण जो त्यांच्या डिपार्टमेंटचा जो वेळ वाया जातोय, तसं आर्बिट्रेशन सुद्धा या ठिकाणी आपल्याला त्याचा सुद्धा विचार करता येऊ शकतो की जेणेकरून या जेन्युइन कंप्लेंट्स आहेत, खरोखरच त्यांना न्यायाची गरज आहे, त्या कंप्लेंट्स तिथपर्यंत जर गेल्या तर मला वाटतं ते योग्य होईल. पण हा जो विचार ज्या विचार याच्यातून फ्लोट होत आहे, इनफॅक्ट त्या सर्क्युलर मधून एक असं जाणवतंय की दे आर जस्ट स्टडिंग कम्पॅरेटिव्हली व्हॉट इज हॅपनिंग इन द ऍब्सेन्स ऑफ, जर समजा त्या आंध्र प्रदेश किंवा ज्या स्टेटची त्यांनी नावं त्याच्यामध्ये सांगितलेली आहे की तिथे संस्था कशा डिपार्टमेंट विना चालतायत, तो अभ्यास असेल. पण मला वाटतं की महाराष्ट्राचा इतिहास पाहता किंवा इथल्या ज्या 50% गृहनिर्माण संस्था आहेत त्या संस्थांचा विचार करता फक्त एक प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाही म्हणून किंवा गव्हर्नमेंटला हे इन्कम मिळत नाही ना म्हणून हा जो त्यांचा दृष्टिकोन असेल हा चुकीचा आहे. त्याच्यामुळे निकम साहेब, मला तुम्हाला सांगायचं आहे, कधीही एक अभ्यास गट जेव्हा स्थापन केलं जातात त्याला कुठे ना कुठे एक उद्देश असतो, कुठे ना कुठे एक बैठक घेतलं जातात. तर आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे, ज्या माहिती आम्हाला मिळालेल्या आहे, अरविंद कुमार साहेब ज्या कोऑपरेटिव्ह सेक्रेटरी आहेत त्यांनी आपल्या दारात एक मीटिंग घेतला होता. त्या मीटिंग मध्ये सर्व अधिकाऱ्यांना बोलवून असं सांगितलं होतं की आपल्याकडे अन्य राज्याला आपण जेव्हा तुलना करतो की आपल्याकडे फक्त गृहनिर्माण संस्था किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्थापन करतो, अन्य राज्य आपण महाराष्ट्र, गोवा किंवा गुजरात सोडलं, बाकीच्या राज्यामध्ये अपार्टमेंट ऍक्ट चालू आहे, तिथे कामकाज सुरळीत चाललंय, तिथे कुठल्याही शासनाचा वर कुठलाही बल येत नाहीये किंवा शासन कुठल्याही प्रकारचा इन्व्हॉल्व्ह होत नाही, तरी देखील त्यांचं काम सुरळीत चाललेलं आहे. त्या प्रकारचा कामकाज आम्ही महाराष्ट्रामध्ये का लाभू नये, का सुरुवात नाही करू नये, म्हणून त्या दृष्टीने एक अभ्यास गट केलेला आहे. जेव्हा एखादा अभ्यास गट करतो की त्याच्या पार्श्वभूमी त्या ह्याच्यावर येत नाहीये, तरी देखील 2-3 प्रश्न त्यांनी मांडलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतो की अन्य राज्यामध्ये ज्या पद्धतीने कामकाज चाललंय त्याच पद्धतीने त्याला महाराष्ट्रामध्ये लागू करायचं आहे. ह्याचा अर्थ काय, अन्य राज्यामध्ये सहकार चळवळी किंवा गृहनिर्माण संस्था सहकार कायद्यामध्ये नोंदणी होत नाही, तिथे अपार्टमेंट ऍक्ट प्रमाणे कामकाज चाललेलं आहे किंवा सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली RWA, तुम्हाला सर्व माहिती असेल, दिल्ली, चेन्नई, केरळा इथे सर्व ठिकाणी RWA आहे. कॉन्फेडरेशन ऑफ रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आपण एक मोहीम केला होता, तुम्हाला माहिती असेल, 5th नॅशनल कॉन्फरन्स जिथे आपण घाटकोपर मध्ये केला होता, तेव्हा जवळपास 100 RWA. तसं महाराष्ट्रामध्ये हाऊसिंग फेडरेशन आहे, त्याच RWAच्या फेडरेशनचा पदाधिकारी आम्ही 101 लोकांना आणून त्या एक बैठक आपण 5th नॅशनल कॉन्फरन्स मुंबईमध्ये केला होता. तेव्हा आपण विचारला केला, त्यांच्या तिथे सर्व RWA चालू आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शासन करायला सुरुवात करतायत, त्याप्रमाणे अभ्यास गट केले, नंतर ते कायदा आणतील, त्याच्यानंतर चर्चा डिबेट होईल. आम्हाला न कळतं ते कुठलंही कामकाज नाही झाला पाहिजे म्हणून आपण लोकांना एक अवगत करतो किंवा माहिती देतो. तर आपण असं सांगायचं चुकीचं आहे, ते अभ्यास करतात त्यांना करू द्या, शेवटी सर्व झाल्यावर आपण त्याच्यावर विचार केला तर चालणार नाहीये, म्हणून आपण चर्चा करतो. दरेकर साहेब, आपलं काय म्हणणं आहे ह्याच्यावर? आपल्याकडे प्रकाश दरेकर साहेब आहेत, कदाचित ते जास्त प्रकाश ह्याच्यावर टाकू शकतील. साहेब, अनम्यूट करून आपण आपलं मत ह्याच्यावर व्यक्त करा की जेव्हा परिपत्रक मी दाखवल्यानंतर अभ्यास गटाचा, तर निकम साहेबांना वेगळं काहीतरी अभ्यास करू द्या असं त्यांचं म्हणणं आहे. No, I am of the opinion that since they are studying on it, in fact, they are doing comparative study. That comparative study with the object that how this other states they are functioning, and why not in निकम साहेबांची जी शंका आहे ती रास्त आहे, परंतु आपल्याला फंडामेंटल राईट दिलेला आहे. 97व्या घटना दुरुस्तीतील अनुच्छेद 19 नुसार सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत अधिकार दिलेला आहे. त्याचप्रमाणे सहकारी संस्थांची वाढ, संरक्षण, संवर्धन ही जबाबदारी ही अनुच्छेद 43B नुसार राज्य सरकारची आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांना कायद्यानुसार वगळून त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही, त्याचबरोबर राज्य सरकारलाही पळ काढता येणार नाही. त्याचबरोबर
मोफा असेल, रेरा असेल, त्या कायद्यामध्ये ही तरतूद केलेली आहे. त्यामुळे 97च्या घटना दुरुस्तीनंतर 154B हे नवीन चॅप्टर आल्या कारणानं ज्यांनी तसा प्रयत्न केला तरीही तो त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही. परंतु या महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख ज्या सहकारी संस्था आहेत त्यामध्ये 1.25 लाख गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत, म्हणजे 50%हून जास्त आपल्या गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत आणि उत्पादक संस्था नाहीत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे तशा प्रकारचा जरी त्यांनी प्रयत्न केला तरी महाराष्ट्र गुजरात असेल, ज्यावेळी आपलं महाराष्ट्र गुजरात राज्य वेगळं झालं त्यावेळी मुंबई ऍक्ट होता, तो बदलून नंतर मग महाराष्ट्र 1960च्या कायद्यानुसार आपलं हे सहकारी क्षेत्र चालतंय. आणि जर सहकारी संस्था गृहनिर्माणाच्या वाढत आहेत, आता महाराष्ट्र राज्य हे प्रगत राज्य आहे, झपाट्याने शहरीकरण होतंय, मोठ्या संख्येने लोकसंख्या वाढतायत, इमारतींचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे आता दिवसेंदिवस या गृहनिर्माण सहकारी संस्था वाढणारच आहेत. परंतु सरकारने पळ न काढता एक गृहनिर्माण सहकारी संस्थांचा सेल उभा केला पाहिजे. त्या माध्यमातून निबंधक असतील, उपनिबंधक असतील, रजिस्टर असतील, यांच्या कर्मचारी वर्गांची टीम केली पाहिजे. आणि अनेक मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे प्राथमिक स्वरूपाच्या ज्या काही तक्रार असतील त्या जिल्हा फेडरेशनकडे केल्या पाहिजे. आजही आपण जे SR आहेत वसुलीचं ज्यावेळी 154B प्रकरण येते 101च्या पूर्वीप्रमाणे, त्यावेळी वसुली अधिकारी आपण फेडरेशन मार्फत देतो आणि त्याला हे सहकार विभाग आपल्याला मान्यता देतं. तशा प्रकारच्या प्राथमिक स्वरूपाच्या तक्रारी फेडरेशनकडे वर्ग करा आणि जरी तिथेही न्याय भेटला नाही तर रजिस्टर करा. अशा प्रकारचा त्यावर जर उपचार केला तर मला वाटतं योग्य होईल. परंतु अशा प्रकारचा पळ काढून सरकारला जमणार नाही आणि तशा प्रकारचा पळ काढण्याचा प्रयत्न केला तर शासनाला आपण अर्ज विनंत्या करू, उग्र स्वरूपाचं आंदोलन करू, वेळ प्रसंगी आपण न्यायालयाची दरवाजे ठोठावू. परंतु अशा प्रकारचा गृहनिर्माण सहकारी संस्थेवर आपण सहकारी गृहनिर्माण सर्व सहकार्यातले पदाधिकारी अन्याय सहन करणार नाही. आणि तशा प्रकारची मोर्चेबांधणी मला वाटतं आता सुरू झाली आहे. कारण अनेक सेमिनार काल आपली सहकार भारतीने घेतलं, त्यापूर्वी आमच्या राज्य सहकारी संघानं राणेसाहेबांनी घेतलं, आज रमेश प्रभू साहेबांनी मेस्वानी घेतात. म्हणजे गृहनिर्माण चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व संघटना, सर्व पदाधिकारी, चळवळीचे कार्यकर्ते या विरोधात आहेत आणि शासनाला या विरोधाची जाणीव आपण निर्माण करून देऊ आणि शासन नक्कीच याचा विचार करेल अशा प्रकारचे मी अपेक्षा व्यक्त करतो. बिल्कुल बिल्कुल प्रकाश जी, धन्यवाद. और ये आज से ही हम लग जाते हैं सभी मिलकर, हाउसिंग सोसाइटी के जितने पदाधिकारी हो या जो एक्टिविस्ट हो, सामाजिक कार्यकर्ता हो, फेडरेशन के लोग हो, ताकि सरकार की जो मंशा है कि किस तरह से कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी को बाहर निकालना, ताकि वो उसमें फेरबदल करे, वो इशारा समझ जाए हाउसिंग सोसाइटी की क्या मुहिम चल रही है लोगों की. इसलिए मैं बड़ा खूबसूरत लाइन कहूंगा आपको मोटिवेट, कि हार हो जाती है जब मान लिया जाता है, हार हो जाती है जब मान लिया जाता है, और जीत तब होती है जब ठान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है. और आज ठानने की बारी आई है. ये विषय पे गंभीर विषय है, इसे हल्के में ना ले दोस्तों. प्रभु सर. या थैंक यू वेरी मच. मुझे लगता है कि बहुत सारे लोगों ने अपना जो बात रखी है और इसके ऊपर जो आगे का कार्रवाई है, जैसा ये जो कमिटी अपॉइंट किया उधर भी हमारा महाराष्ट्र सोसाइटी वेलफेयर एसोसिएशन तरफ से या महाराष्ट्र राज्य कोऑपरेटिव हाउसिंग फेडरेशन है या मुंबई हाउसिंग फेडरेशन है, अपना अपना जो मत डेफिनेटली देंगे उनको, और उनको हम मिलेंगे भी, बाजीराव सिंधे साहब को भी मिलेंगे, उसके बाद जरूरी पड़ा तो कोऑपरेटिव सेक्रेटरी कमिश्नर को भी मिलेंगे और उनको ये बताएंगे कि 150 साल से जो का मुहिम चल रहा है महाराष्ट्र में, उसको आप ऑल ऑफ ए सडन निकाल नहीं सकते. और कॉन्स्टिट्यूशनल में जब ये अधिकार दिया है तो मुझे नहीं लगता कि इतना आसान है. तो विद दिस थैंक यू वेरी मच फॉर ईच वन ऑफ योर कॉन्ट्रीब्यूशन. और आप